गरिबांची दाखवली भविष्यातल्या त्या महान राजा फ्रान्सचे आणि त्यातून तुम्हाला एक अजरामर प्रवास. चला आपण इडलीसाठी आता कोणते तांदूळ घेतलेत ते बघू. हा आपला उकडा राईस म्हणून मिळतो बाजारात. हा थोडासा महाग असतो साध्या तांदूळापेक्षा. हा घ्यायचा आणि हा आपण 3 वाट्या घेणार आहे अशा भरून सपाट 3 वाट्या घ्यायच्या. ह्याच्यात टाकायच्या. हे 3 वाट्या तांदूळ आहेत माझं, मी मोजून घेतलेले. आणि हे धुवायचं, पाणी टाकून धुवायचं, 2-3 वेळा धुवायचं आणि ह्याला 3 तास आपण भिजून द्यायचं. आपला हा उकडा चावल आहे, हा वेगळा दिसतो बघा. हा चावल घ्यायचा आहे आणि चांगली इडली बनते, फुली एकदम सॉफ्ट इडली बनते. आता ह्याला 2-3 वेळा धुवायचं आणि ह्याला कमीत कमी 2 तास, जास्तीत जास्त 3-4 तास भिजवायचं आपण. आता आपण त्याच्यात एवढं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी ओतायचं. टिबल चौपट पाणी ओतलं तरी चालतं. नंतर ते ओतून काढायचं. चावल फुललं तर ते पाणी कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे पूर्ण चावल फुलून वर आलं तरी थोडंसं पाणी त्याच्यावर दिसलं पाहिजे आपल्याला, म्हणून जास्त पाणी ओतायचं. आता हे आपण 3 तासाने बघू आणि हे पिसून घ्यायचं. आणि नंतर 20 मिनटासाठी आपल्याला डाळ भिजत घालायची. उडदाची डाळ 20 मिनटं भिजवायची फक्त आणि मग लगेच वाटायची. आता आपली ही डाळ 20 मिनटं भिजलेली आहे, उडदाची डाळ. आता आपण ह्याला वाटून घेऊ. तांदूळ आणि डाळ वाटून एकत्र करायची. बघा आपलं हे इडली बॅटर, उडदाची डाळ आणि असं हलू घ्यायचं, एकदम फुगवायचं 5 मिनटं. नीट धर की जरा. मी तिथे धरा. कसं धरलंय? हात तिथं दिसतोय तुझा. मेरा कैसे हाथ दिख रहा है? खुद का हाथ है वो. ये अटक क्यों रहा है इतना? अटक रे. क्यों? बघा आता आपलं हे इडली बॅटर मी रात्रभर ठेवलं होतं पिसून आणि झाकून चांगलं हलवून. बघा हे कसं फुललं आहे आपलं. आता ह्याच्या आपल्या इडल्या छान बनणार. तुमचं जर असं फुललं नसलं तर तुम्ही अजून थोडा 1 दिवस ठेवायचं, म्हणजे संध्याकाळी तुमचं फुलेल. पण बारीक पिसायचं आणि चांगलं झाकून ठेवायचं, हवा नाही लागली पाहिजे, गरम ठिकाणी ठेवायचं. आता आपण ह्याला हलवून घेऊ आणि मग ह्याच्या इडल्या बनवू. आता इथं मी इडली पात्राला तेल लावून ठेवले आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले. असं पाणी टाकून गरम करायला ठेवले स्लो गॅसवर, म्हणजे आपल्या इकडे इडल्या रेडी होस्तोवर आपलं हे पाणी गरम होतं, म्हणजे वाफ पटकन लागते इडलीला. आता बघा हे आपलं कसं फुललंय, बघा कसं फुललंय एकदम. आता ह्याच्या इडल्या खूप छान बनणार आहेत. आता आपण हे बॅटर असं घेऊन 1-1 चमचा इडली पात्रात ठेवायचं. असं चांगलं फुललेलं आहे आपलं. त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही. आता आपण असं हे बनवून ठेवू. इकडं आपलं पाणी गरम पण झालेलं आहे आणि आता ह्याच्यात आपण हे ठेवायचं. आता पाणी गरम झाले, उकळी आले पाण्याला. आता हे आपण ठेवायचं आणि आता हे जे इडलीचं आहे हे होल असतात, हे इडलीच्या तिथं ठेवायचं असं. आता आपण सगळे भरून घेऊ आणि मग लावून ठेवू. गैस थोड़ा इसमें अभी गैस फुल रखना है. नहीं रहा है.
गॅस फुल ठेवायचा. असं झाकण लावून ठेवायचं. फुल गॅसवर 10 मिनिटांनी बघायचं. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण बघू आता. इडली झाली बघा. इडली अशी फुटली म्हणजे इडली आपली चांगली झाली. आपण आता हिला काढून घेऊ एका चमच्याच्या मदतीने. बघा म्हणजे आपली इडली आता शिजलेली आहे. बघा ह्या इडल्या अशा झाल्यात आपल्या. बघा आता आपण एक प्लेट काढली. किती सॉफ्ट इडली बनले बघा. बघा किती सॉफ्ट बनले आतून पण. असंच तुम्ही स्टेप बाय स्टेप माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि स्टेप बाय स्टेप रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा. बघा आता ह्या सगळ्या इडल्या आपल्या दुसरा बॅच आहे. इनो वगैरे काही नाही टाकलेलं आपण. सोडा वगैरे काहीच नाही टाकलेलं.